नमस्कार. मी चित्तरंजन कोर्टीकर, CK इन्स्टिट्यूट ह्या कंपनीचा फाउंडर. भाषेची संस्था चालवताना माझ्या एक गोष्ट खूप महत्त्वाची आणि प्रकर्षाने लक्षात आली, ते म्हणजे हल्लीच्या मुलांमध्ये वाढलेलं गोंधळलेपण. मग हे काय आहे, हे कुठून सुरू झालं आणि याच्यावरती उपाय काय, यासाठी आज आपण एक व्हिडिओ बघणार आहोत. मातृभाषेमधलं शिक्षणाचं महत्त्व. तुम्ही तुमच्या मुलाला इंग्लिश मीडियममध्ये घालता का, तर शेजारच्यांनी त्यांच्या मुलाला ICSE बोर्डमध्ये टाकले, मग किमान मी CBSE बोर्डमध्ये टाकायलाच पाहिजे ना. इट्स अ पार्ट ऑफ आवर स्टेटस. सोडून द्या हो. तुमच्या स्टेटससाठी तुम्ही त्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका, ही सगळ्या पालकांना माझी कळकळीची विनंती आहे. मी माझ्या आईवडिलांचे लाख लाख आभार मानीन, कारण माझ्या आईवडिलांनी मला आणि माझ्या भावाला, आम्हाला दोघांनाही, त्यांनी सुरुवातीचं शिक्षण मराठी मीडियममध्ये त्यांनी केलं. त्यामुळे आमचा पाया पक्का झाला. म्हणजे काय, शाळेमध्ये इंग्लिश भाषा बोलली जाते, इंग्लिश मीडियम. घरी आपण मराठी बोलतो किंवा जी काही मातृभाषा असेल त्या मातृभाषेमध्ये संभाषण होतं. आणि जे काही ट्रान्सपोर्ट मीडियम आहे तो खूप मोठा अफेक्ट करतो बरं का. तुमचा मुलगा रिक्षेमधनं येत असेल, व्हॅनमधनं येत असेल, व्हॉट एव्हर इट इज, पण तिथे जे कम्युनिकेशन होतं तिथे सुद्धा मुलं बरंच काही शिकतात. आणि तिथली भाषा बऱ्याच वेळेला मिक्स असते. काही लोक हिंदीमध्ये बोलतात, काही मराठीमध्ये बोलतात, काही इंग्लिशमध्ये बोलतात. आता आपण एक उदाहरण घेऊया. समजा कावळा आपण डोळ्यासमोर आणला, काळ्या रंगाचा पक्षी, ज्याला आपण मराठीमध्ये कावळा म्हणतो. तुम्ही घरी त्याला सांगता की हे बघ, याला ना कावळा म्हणतात बरं का, हा कावळा आहे. स्कूलमध्ये त्याला सांगितलं जातं दिस इज अ क्रो. आणि काही वेळेला हिंदी भाषिक मुलं बोलता बोलता किंवा कुठून तरी त्यांच्या कानावर पडतं की हे कौवा आहे. मग आता जेव्हा त्या मुलाची बौद्धिक जडणघडण होत असते, तेव्हाच जर का त्या मुलाला गोंधळले पण येत असेल की ह्या पक्षाला नक्की कावळा म्हणायचं, क्रो म्हणायचं का कौवा म्हणायचं, हेच जर का त्याला कळत नसेल आणि त्याच्या मूळ संकल्पनेतच गडबड सुरू झाली, तर नंतर पुढे जाऊन तो मुलगा अभ्यासामध्ये कच्चा पडू लागतो. का, कारण त्याचा मूळ पायाच त्याचा कच्चा आहे. हीच गोष्ट तुम्ही गणितात घ्या. घरामध्ये तुम्ही पाढे म्हणलं की बे एक बे, बे दोन्ही चार, बेत्रिक सहा, बेचोकाठ हे येणार. स्कूलमध्ये 2 1 2 2 2 4 वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. मग तुम्ही हा विचार करत नाही, किंवा बऱ्याच वेळेला बहुतांश पालक हा विचार करत नाही की आपल्याला सोपं, सगळ्यात रिलेटेबल काय आहे की शाळेमध्ये जी भाषा वापरली, ज्या भाषेमध्ये शाळेत शिकवलं, तीच भाषा आपण घरामध्ये बोलणं किंवा त्याच भाषेमध्ये संभाषण होणं हे मुलाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. शाळेमध्ये जर का त्याला ह्याला कावळा म्हणतात असं जर का झालं, तर तो घरी येऊन विचारेल की ह्याला काय म्हणतात, आणि समजा घरचे म्हणाले ह्याला कावळा म्हणतात, तर ते मुलाच्या डोक्यात शिक्कामोर्तब होतं की हा म्हणजे कावळा. मग नंतर तुम्ही त्याला कौवा म्हणा, बंगालीमध्ये आणखीन काही म्हणा, गुजरातीमध्ये आणखीन काही म्हणा, काही फरक पडत नाही. कारण त्या मुलाला माहिती असतं कावळा म्हणजे कौवा, कावळा म्हणजे क्रो. त्यामुळे बाकीच्या भाषा ज्या आहेत त्यांचं कंपॅरिझन आपल्या मूळ भाषेशी होतं आणि मुलाचं लर्निंग जे आहे ते फास्ट पद्धतीने व्हायला लागतं. एक उदाहरण घेऊया आपण, अजून एक उदाहरण घेऊया. तुझं नाव काय आहे, तुझं नाव काय आहे, हे आपण मराठीमध्ये म्हणतो. शाळेमध्ये त्यांनी विचारलं की तुझं नाव काय आहे. इंग्लिशमध्ये काय होईल, व्हॉट इज युअर नेम. हिंदीमध्ये काय होईल, तुम्हारा नाम क्या है. मग आता ही जी काही वाक्य आहेत, ही वाक्य पुढची दोन जी इंग्लिश आणि हिंदीमधली जी वाक्य आहेत, ती वाक्य तो तेव्हा खूप सोप्या पद्धतीने शिकू शकेल जेव्हा त्याला माहिती आहे की नावाला नाम म्हणतात आणि नावाला नेम म्हणतात. बाकी सेंटेन्स कन्स्ट्रक्शन तुम्ही सोडून द्या, बाकी सेंटेन्स कन्स्ट्रक्शन होऊन जातं, येतं. पण जर मूळ संकल्पनेमध्येच गडबड असेल ना, नेम म्हणजेच नाव आणि नाव म्हणजेच नाम,
हेच आहे का मराठीमधल्या नावाला हिंदीमध्ये नाम म्हणतात, मराठीत ज्याला आपण नाव म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये नेम म्हणतात. ह्या जर का संकल्पना मुलगा जर कंपॅरिझन करायला लागला ना आपल्या मातृभाषेशी तर त्याचं लर्निंग फास्ट होतं. आता ह्याच्या क्वालिटीजमध्ये काय संबंध आहे? जर का त्या मुलाच्या संकल्पना क्लिअर असतील तर त्या मुलाचं डिसिजन मेकिंग हे खूप पटकन होतं, कारण त्याला कळतं, ॲब्सॉर्ब करतो तो, त्याला जी सिच्युएशन येते कळते की नक्की घडतंय काय, समोरचा बोलतोय काय, त्याला मी रिॲक्ट काय करायचंय हे मुलाला कळतं. त्यामुळे हल्लीची मुलांमध्ये जे काही गोंधळलेपणा वाढलेला आहे किंवा मुलं रिॲक्ट करतात तर रिस्पॉन्ड करत नाहीत, कारण त्यांना ते गोंधळलेले असतात, मी आता नक्की काय बोलू. त्याच्यामुळे माझी सगळ्या पालकांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलाचं पहिलं जे इनिशियल शिक्षण आहे ना, 1ली ते 5वी म्हणा किंवा 1ली ते 6वी म्हणा, 1ली ते 4थी म्हणा, खूपच इनिशियल आपण घेऊयात, 1ली ते 4थी हे प्लीज तुम्ही तुमच्या मातृभाषेतनं मुलांना द्या. तुमच्या मुलांमध्ये अत्यंत चांगला बदल घडेल. आता भाषा शिकण्याचा आणि याचा काय संबंध आहे? आपण उदाहरण घेऊया. तुझं नाव काय आहे हे आपण मराठीमध्ये आपण बघितलं, हिंदीमध्ये तुम्हारा नाम क्या है, इंग्लिशमध्ये व्हॉट इज युअर नेम. आता मुलाला समजा आणखीन काही भाषा शिकायची असेल, त्याला जर का बंगाली शिकायचं असेल तर तो काय बंगालीमध्ये काय म्हणतात, तोमार नाम की, तुझं इज इक्वल टू तोमार नाव नाम काय आहे की. आता मी बेंगोलीचं जे वाक्य आहे ते मी मराठीमध्ये कंपॅरिझन केलं, त्याच्यामुळे मला ती बंगाली भाषा जी आहे ते जे वाक्य आहे तोमार नाम की हे मला पटकन कळलं, कारण की मराठीमध्ये मला त्याचा कंटेक्स्ट सापडला. असंच फॉरेन लँग्वेजेसचं पण आहे हो. त्याच्यामुळे तुमच्या मुलाला जर का तुम्हाला वाटत असेल की माझ्या मुलाच्या मूळ संकल्पना अत्यंत क्लिअर असाव्यात, मूळ संकल्पनांमध्ये कुठलाही गोंधळ नसावा, जेणेकरून पुढे येणारा जो काही अभ्यासक्रम आहे त्याचा तो पटकन ॲब्सॉर्ब करू शकेल, असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर सगळ्या पालकांनो, समोरचा काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, माझ्या मित्राचा मुलगा कुठल्या स्कूलमध्ये आहे, त्याला किती येतं, नथिंग डुईंग. एक गोष्ट लक्षात ठेवा, यू हॅव अ फॅमिली टू अपब्रिंग, नॉट अ सोसायटी टू इम्प्रेस. तुम्ही कोणालाही इम्प्रेस करायच्या मागे लागू नका, तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्यावर लक्ष द्या. आणि मातृभाषेमध्ये जर शिक्षण दिलं तर मुलगा पुढे जाऊन खूप काही करेल, कारण तुम्ही मुळात त्याचा पाया पक्का करण्यामध्ये तुम्ही भर दिलेली आहे. धन्यवाद.